बीजेपीने खूप साऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्या। फडणवीस साहेब, तुम्ही किती साली दिल्या हो महिला मुख्यमंत्री? मी जरा तुम्हाला यादी सांगितली पाहिजे की तुम्ही किती साली महिला मुख्यमंत्री दिल्या आणि काय काय केलं। फडणवीस साहेब, या देशामध्ये काँग्रेसने सगळ्यात आधी महिला मुख्यमंत्री दिली। सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशला 1963 ते 67 काळामध्ये मुख्यमंत्री होत्या। ओडिशाला नंदिनी सतपथीजी 1972 ते 73 आणि 74-76 काळामध्ये झाल्या। शशिकला काकोडकर महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या गोव्यामधून 73 ते 79 ला मुख्यमंत्री झाल्या। सय्यदा अनवरा तैमूर काँग्रेसच्या आसामला मुख्यमंत्री होत्या 1980 ते 81 च्या काळामध्ये। व्ही.एन. जानकी सिद्धरामन एडीएमकेच्या मुख्यमंत्री होत्या तमिळनाडूमध्ये 88 साली। जयललिता एडीएमकेच्या मुख्यमंत्री तब्बल 5 वेळा 1991 ते 2016 च्या काळात होत्या। बहन मायावती बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री मान्यवर कांशीरामजींनी केलेल्या 1995 ते 2012 4 वेळा मुख्यमंत्री होत्या। देवेंद्रजी बघा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्या लोकांनी महिलांना किती संधी दिली आणि किती वेळा दिलेली आहे ती। राजेंद्र कौर भट्टल पंजाबमध्ये काँग्रेसने दिलेल्या मुख्यमंत्री 1996 ते 97 च्या काळात होत्या। जनता दलाने राबडी देवींना संधी दिली बिहारमध्ये 1997 ते 2005 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या। शीला दीक्षित 1998 ते 2013 काँग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीत झाल्या। आणि हो फडणवीस साहेब, आपण ऋतू तावडेजींना आरक्षण पडल्यानंतर महापौर केले। मी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकरांच्या वेळेला सर्वसाधारण जागा होती, तिथे पुरुष बसवता आला असता, परंतु मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्वसाधारण आरक्षण असताना आणि पुरुष बसवता येत असतानाही किशोरीताई पेडणेकरांची निवड त्या जागेसाठी केली। एवढंच नाही, ओबीसीची जागा असताना ओबीसी पुरुष बसवता येत असताना सुद्धा श्रद्धाताई जाधव या महिला महापौरांची निवड त्यांनी केली। खुली जागा असताना आणि पुरुष बसवता येत असताना विशाखाताई राऊत यांची निवड केली। या मुंबईला, जिला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, तिथे सर्वाधिक महिला महापौर जर कोणी दिले असतील तर ते आम्ही दिलेले आहेत। तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह मानसिकता सांगताय, तुम्ही आमची रिग्रेसिव्ह मानसिकता ठरवताय। परत ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की मी चॅलेंज देतो माझ्या स्तरावरच्या। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा। नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला। तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का, जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही। तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तरं दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे। तुम्ही सुप्रियाताई आणि प्रणितीजी दोघी जणी बोलल्यावर छे छे तुम्ही काय, पवार साहेब बोलले पाहिजे, म्हणजे महिलांनी उत्तरं दिल्यावर तुम्ही त्यांना